हाय फ्रेंड्स, आपण आज ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयर पॅरेंट्स हिलिंगसाठी करणार आहोत. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये रूट आहे मेडिटेशन. तसंच की आपल्या बॉडीतील जसं की 7 चक्र आहेत, 7 चक्रामधील आपलं रूट बघायला गेलं तर आपल्याला मूलाधार चक्रावर जास्त काम करावं लागतं. त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फास्ट करण्यासाठी, आपलं मॅनिफेस्टेशनची जर्नी फास्ट करण्यासाठी आपलं रूट आहे आई-वडील. आपले आई-वडील म्हणजेच काय, आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आई-वडिलांशी जास्त कनेक्ट राहतो. तर कारण आपल्या नाभीची नाळ जी जोडलेली असते ते आपल्या आई-वडिलांशी जोडलेली असते. आपण पॅरेंट्स हिलिंग जेव्हा करत असतो तर त्यामुळे आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी, मॅनिफेस्टेशनची जर्नी फास्ट होत असते. आणि पॅरेंट्सला आपण ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयर करून, आपण जर होपोनोपोनो प्रेयर दिली तर आपलं जे काही कुठे अडथळे येत असतील तर ते रिलीज होणार आणि आपण हील व्हायला चालू होणार. आणि जे काही रिलेशन्स आहेत त्यामध्ये सुद्धा सुधारणा होणार. त्यासाठी आपल्याला पॅरेंट्स हिलिंग करणेसुद्धा खूप महत्त्वाचं असते. कारण ते रूट आहे, आपलं रूट आहे आपले आई-वडील. आपल्या नाभीची नाळ जोडली गेलेली आहे आपल्या आई-वडिलांसोबत. म्हणून आपलं प्रत्येक काही जे इमोशन असतात आपण आपल्या आईवडिलांशी शेअर करून ते मनमोकळेपणाने बोलत असतो. त्यासाठी आपल्याला आज आपण इथे बघणार आहोत ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयरनी पॅरेंट्स हिलिंग करणार आहोत. ओके, तर सर्वात प्रथम आपण आपल्या वडिलांसाठी करणार आहोत. त्या अगोदर आपण स्वतःला ज्या पद्धतीने ट्रीट करत असतो त्याविषयी सुद्धा थोडं जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या कल्पनाशक्तीमध्ये आपल्या वडिलांना आणून त्यांचा चेहरा व्हिज्युअलाइज करून त्याप्रमाणे आपण हिलिंग देणार आहोत. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. यासाठी मी तुम्हाला सांगितली की तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी आणि मॅनिफेस्टेशनची जर्नी खूप फास्ट करायची आहे, आपल्याला गोल अचीव करायचे आहे. तर आपल्याला हे विषयसुद्धा सोडून चालणार नाही. म्हणून आपल्याला ॲडव्हान्स पॅरेंट्स हिलिंग घ्यायची आहे. म्हणजेच ॲडव्हान्स होपोनोपोनो प्रेयरनी आपण पॅरेंट्स हिलिंग देणार आहोत. ओके, आपल्या आईवडिलांना, खास पर्सनला आज आपण सॉरी म्हणणार आहोत. ज्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली आपण कधी परेशान केलं असेल. ह्या धरतीवर, ह्या प्लॅनेटवर असे 3-4च असे खास लोक असतात ज्यांना आपण परेशान केलेलं असतं. एक असतात ते म्हणजे आपले आईवडील. कळत नकळत परेशान केलेलं असतं त्यांना आपण. कुठे ना कुठे ती जिम्मेदारी, पूर्ण जबाबदारी घेतली नाही राहत आपण. कुठे ना कुठे ती जिम्मेदारी, पूर्ण जबाबदारी नाही निभावली राहत. आणि दुसरं परेशान केलेलं असतं ते म्हणजे स्वतःला खूप वेळा काही गोष्टींसाठी रोखून ठेवलेलं असतं. स्वतःला क्रिटिसाइज करून आपल्या स्वतःला खूप टफ ट्रीटमेंट देऊन दिलेलं असतं. आणि कोणी पण एक व्यक्ती ज्याला हर्ट केलं किंवा कोणी दुसऱ्यांना हर्ट केलं, कोणी असा एक व्यक्ती, ह्या सर्वांना हिलिंगने आपण सर्व छान करणार आहोत. ओके, डीप ब्रीदिंग आपल्याला करायची आहे. लांब गहरा श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वासाला होल्ड करायचा आहे आणि हळूवार श्वास सोडायचा आहे. त्याला आपण डीप ब्रीदिंग असं म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला डीप ब्रीदिंग करण्या अगोदर अलगद डोळे बंद करायचे, आलती पालती मारून बसायचं आहे आणि आपल्याला डीप ब्रीदिंग करायचं आहे. आणि जो श्वास घेत आहात त्यामध्ये पॉझिटिव्हिटी इनहेल करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत आहात तेव्हा त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी रिलीज होत आहे असं महसूस करायचं आहे. आणि बॉडी पूर्ण रिलॅक्स होत आहे. रिलॅक्स 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 असं फील करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्ही हात जोडून सुद्धा क्षमा मागू शकता. आपण हिलिंग करणार आहोत त्यासाठी. किंवा तुम्ही मेडिटेशन पोजमध्ये सुद्धा बसू शकता. ओके, आणि ज्या दिव्य शक्तीला आपण, त्या गॉडला तुम्ही मानता, ती तस्वीर तुमच्या ध्यानामध्ये आणा आणि असं महसूस करा की ईश्वर तुमच्या समोर आहे असं म्हणून व्हिज्युअलाइज करा. तुम्ही बसून आहात
आणि तुम्ही डोकं खाली थोडं झुकवून चरणाशी त्या युनिवर्ससोबत जे काही गॉड आहे त्यासमोर ठेवत आहात अशी कल्पना करा आणि असं माना ईश्वराचे तुम्ही दोन्ही हात डोक्यावर आहेत असं व्हिज्युलाइज करा आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीला महसूस करा, डिवाइन एनर्जीला महसूस करा। ती डिवाइन एनर्जी तुमच्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आपली बॉडी पूर्णपणे रिलॅक्स होत आहे, मन शांत होत चालला आहे आणि डिवाइन एनर्जीने सर्व निगेटिव्ह स्टोर इमोशन एकदम रिलीज होत आहे आणि तुम्ही खूप सुकून महसूस करत आहात। डिवाइन पॉवर तुमच्या साथ आहे, डिवाइन पॉवरच्या सुरक्षा कवचमध्ये आहात आणि स्वतःला स्ट्रॉंग फील करत आहात। तर त्याच पॉवरने सर्व रिश्ते सुधारायचे आहेत आणि त्या शक्तीने सर्वात प्रथम आईला स्वतःजवळ आहे असं महसूस करा आणि आईचा चेहरा बघा आणि आईला बघा, फील करा। आपण सर्वात अगोदर आईसाठी हिलिंग देणार आहोत। फील करा, आईच्या आवाजाला कानांनी ऐका आणि ते फीलिंग तुमच्यामध्ये आणा, त्यांच्या प्रेझेन्सला फील करा। जसं की तुमचं नाव तुमची आई घेत आहे, तुम्हाला कुठल्या नावाने आवाज देत आहे तसं फील करा त्या पद्धतीने। ओके, आणि तुमच्या समोर बसून आहे आणि त्या सुरक्षा कवचमध्ये स्ट्रॉंग फील करत आहात, हात जोडून तुम्ही म्हणत आहात असं फील करा की आई, मी बचपनपासून तर आजपर्यंत तुम्हाला कळत नकळत मी खूप परेशान केलं, रडवलं असेल, तकलीफ दिली असेल, तुमच्या उम्मीदांवर खरं उतरण्याऐवजी मी खूप शैतानीय मस्त्या गलत्या म्हणजे चुका केल्या असतील, मी तुम्हाला रडवलं असेल, माझ्यामुळे तुम्हाला तकलीफ झाली। आई, आय एम सो सॉरी, प्लीज मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी। आई मी जाणते तुमचं हृदय खूप मोठं आहे, जसं की माझ्या अनेक चुकांना मी माफ केलं, माझ्या अनेक चुकांना तुम्ही माफ केलं, माझे लाड दुलार प्रेम सहारा मला दिला, मला इतकं मोठं केलं, ह्या काबिल मला बनवलं। आई मला माफ करून दे, आई मला माफ कर, कृपा करून मला माफ कर। थँक्यू सो मच आई, मला परत एकदा माफ करून दिलं तू, त्यासाठी थँक्यू सो मच आई। माझं प्रॉमिस आहे तुला की आजच्या नंतर मी एक खूप चांगली मुलगी, प्रेमाने तुझं खास ख्याल ठेवील। थँक्यू, मला जन्म दिलास तेव्हापासून आजपर्यंत चांगले संस्कार देण्यासाठी थँक्यू, माझं इतकं चांगल्या प्रकारे लालन पालन पोषण करण्यासाठी थँक्यू आई, हमेशा माझं साथ देण्यासाठी थँक्यू सो मच आई, तकलीफ सहन करून माझं खास ख्याल ठेवण्यासाठी थँक्यू सो मच आई, आपल्या पहिले मला ठेवण्यासाठी, स्वतःच्या अगोदर मला ठेवण्यासाठी थँक्यू, हर त्या गोष्टीसाठी ज्यामुळे मी अनजान आहे थँक्यू आई, मला आपल्या मुलीच्या रूपात मला स्वीकार करण्यासाठी थँक्यू, मला निवडण्यासाठी थँक्यू आई। आय लव यू सो मच आई, मी तुझ्यावर खूप 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 प्रेम करते, मी तुझ्यावर खूप प्रेम करते। मी शब्दांमध्ये सांगू किंवा ना सांगू, पण माझं रोम रोम तुझ्यावर प्रेम करते आई। मी तुला सांगू इच्छिते की आज शब्दांमध्ये सांगू इच्छिते की मी हृदयाने, ह्या पूर्ण आत्म्याने, अंतरात्म्याने, आपल्या रोम रोम शरीर मन वचन कर्माने, हर एक माझ्या रोम रोम कणाकणातून मी तुझ्यावर प्रेम करते। आय लव यू सो मच आई, आय एम सो सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव यू आई। आणि आता आईचे चरण स्पर्श करा आणि आशीर्वाद घ्या। आपल्या आईला तुमच्यासमोर आहे असं महसूस करा की तुमची आई तुम्हाला आशीर्वाद देत आहे, ज्यामुळे तुमचा तो सुरक्षा कवच जो आहे तो अजूनच मजबूत झाला आहे। आपल्या आईच्या दोन्ही हाताला आपल्या ब्लेसिंगच्या स्वरूपात महसूस करा, त्यांचा दोन्ही हात तुमच्या डोक्यावरती आशीर्वाद करत आहे असं व्हिज्युलाइज करा आणि सुरक्षा कवच खूप स्ट्रॉंग होत आहे, खूप स्ट्रॉंग झालं आहे। तुमची आई तुमच्याकडे बघून स्मित हास्य करत आहे। आई तुम्हाला अगदी हृदयातून माफ करून दिला आहे, तुमची आई तुम्हाला अगदी हृदयातून माफ केलं आहे। तुमची आई एक सायलेंटली एक मेसेज तुम्हाला देत आहे, काय तुम्ही त्यांचं सर्वात प्रेमळ मुलगा किंवा मुलगी आहात आणि हमेशा राहाल, म्हणजेच तुम्ही त्या आईचे एक खूप प्रेमळ असं बच्चा आहात, हमेशा राहाल आणि
अनकंडिशनली लव, त्यांची ब्लेसिंग, त्यांची अनकंडिशनल सपोर्ट सर्व तुमच्यासोबत असंच बनून राहील आणि तुम्ही हे दोघे एक दुसऱ्यांकडे बघत प्रेमाने हसत आहात आणि आजपासून तुम्हा दोघांचं एक खूप असं डीप कनेक्शन जुळून गेलं आहे. एक असं डीप बॉन्ड जिथं तुम्ही खूप प्रेमाने सन्मानाने एक दुसऱ्यासोबत राहाल. खूप छान. आणि आता आपल्या आईला खुशी आपल्या कल्पनातून विदा करा. एक लंबा श्वास घ्या आणि महसूस करा सुरक्षा कवचाचा स्तर जो आहे तो वाढलेला आहे. आणि आता हळूहळू श्वास सोडा आणि डीप ब्रीदिंग करा आणि हळूहळू तुम्ही श्वास सोडा आणि रिलॅक्स महसूस करा. आणि तुमचं आईसोबतचं जे कनेक्शन आहे ते खूप स्ट्रॉंग झालं आहे असं फील करा. आणि पूर्णपणे ही तुमच्या आईची हिलिंग झाली आहे. तुम्ही स्वतःला माफ केलं आहे, आईला माफ केलं आहे. काही रिलेशनमध्ये काही गडबड असेल तर पूर्णपणे हे बॉन्ड तुमचं कनेक्शन जुळलं आहे आणि आईने सुद्धा तुम्हाला क्षमा केली आहे. ही झाली कम्प्लीटली आईची हिलिंग. यानंतरच आपण नेक्स्ट भागामध्ये वडिलांशी सुद्धा कसं हिलिंग देतात ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही आवर्जून दुसरा भागसुद्धा बघायला विसरू नका. आणि याच पद्धतीने तुम्ही हिलिंग करा आणि तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी, मॅनिफेस्टेशनची जर्नी पूर्ण करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. आणि ह्या चॅनलवर नवीन असणार तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.